सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नानासाहेब पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात नावाजलेली संस्था आहे। या संस्थेतील विद्यार्थी सध्या संपावर गेलेत। या वेटरनरी कॉलेजमध्ये अद्ययावत एक्स-रे मशीन सुविधा उपलब्ध आहे। त्याचबरोबर किचकट शस्त्रक्रिया देखील या ठिकाणी केल्या जातात। लंपी आजारावरची लस या भागामध्ये या महाविद्यालयाच्या माध्यमातून दिली जाते। महाराष्ट्रात एकूण 7 पशुवैद्यकीय महाविद्यालय आहेत। त्यातून निर्माण होणारे पशुवैद्यकीय डॉक्टर हे पुरेसे असताना देखील खाजगी संस्थांना परवानगी देण्याचा विचार शासन करीत आहे। या संदर्भात शासनाने 6 जुलै 2024 रोजी अध्यादेश काढला आहे। खरे तर यामध्ये विधिमंडळात चर्चा करून योग्य निर्णय होणे गरजेचे असताना मागच्या दाराने हा निर्णय घेण्यात आला आहे। सध्या या 7 महाविद्यालयातून जे पशुवैद्यक उत्तीर्ण होतात त्यांच्यासाठी देखील शासनाकडे पुरेशा पोस्ट उपलब्ध नसताना अशा प्रकारची भूमिका ही बेरोजगारी वाढवणारी आहे। या ठिकाणी खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय तयार झाले तर अपुऱ्या शिक्षकांशिवाय चालणारे या महाविद्यालयांचा दर्जा हा निश्चितच सुमार असेल आणि यातून निर्माण होणारे मोठ्या संख्येने पशुवैद्यकांना नोकऱ्या कुठे मिळणार हा सुद्धा प्रश्न गंभीर आहे। परंतु शासन याकडे दुर्लक्षित करत आहे। सध्या पावसाळी दिवसामध्ये अनेक आजारांना जनावरे तोंड देत आहेत। त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठी अडचण निर्माण झाली आहे। अशातच संपामुळे मागील 6 दिवसांपासून येथील पशुवैद्यकीय सेवा बंद पडल्यामुळे या भागातील पशुधन धोक्यात आले। त्यामुळे हा संप शासनाने तातडीने मिटवावा असे नितीन सावंत यांनी सांगितले। पशुधन आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याने शासनाने वेळीच लक्ष घालून ताबडतोब हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या वतीने वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर नितीन सावंत यांनी केली आहे। सातारा जिल्हा प्रतिनिधी शुभम कोदे, शिवशाही न्यूज, शिरवळ। आज या ठिकाणी शिरवळमध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय इथे आज आम्ही आल्यानंतर खरं तर या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी वेटरनरी कॉलेजमधले आज शासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि या आंदोलनाची दखल शासनाने घेतलेली नसल्यामुळं मागील 6 दिवसापासून हे विद्यार्थी इथं आंदोलन करतायत। मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की हे जे पशु महाविद्यालय आहे शिरवळमधलं, या ठिकाणी जवळपास 400 किलोमीटरच्या परिसरातून हे महाविद्यालय इथं या भागातील पशुधनाला सेवा देत आहे आणि हा संप पुकारल्यामुळं या भागातील सामान्य शेतकऱ्यांच्या पशुधनाला निश्चितपणे धोका निर्माण झालेला आहे। हा पावसाळीच्या दिवसांमध्ये जे लंपीचं लसीकरण आहे ते सुद्धा अर्धवट राहिलेलं आहे। या ठिकाणी विशेषतः मोठ्या जनावरांचं एक्स-रेच्या सोयी आहेत, याच्या ऑपरेशन्स या ठिकाणी केले जातात, पण सध्या मागील 6 दिवसामध्ये या सर्व सेवा बंद आहेत। तरी शासनाला मला एवढीच विनंती करायची आहे की सामान्य शेतकऱ्यांचं याच्यामध्ये त्यांच्या पशुधनाचं हाल व्हायला लागलेले आहेत आणि शासनाने या विद्यार्थ्यांच्या संपाचं तातडीनं दखल घ्यावी आणि यांचा जो प्रश्न आहे यावरती चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा याच्यामध्ये शेतकरी वर्गाला सुद्धा उतरावं लागेल। कारण शेतकऱ्यांना हे पावसाळी दिवस आहेत, जनावरांना अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय आणि अशा याच्यामध्ये शेतकऱ्यांना शासनानं वाऱ्यावर सोडू नये एवढीच या ठिकाणी मी शासनाला नम्र विनंती करतो। धन्यवाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।